सरकार की नई रेती उत्पादन नीति 2025 का उल्लंघन करने वाले रेती घाट धारकों पर कार्रवाई कर रेती घाट बंद करने की मांग महसूल वाहतूक सेना जिलाध्यक्ष महेश वासलवार ने आयोजित पत्र परिषद में की। महाराष्ट्र सरकार की नई रेती उत्पादन नीति 2025 लागू हो गई है, लेकिन उस नीति के अनुसार रेत का उत्खनन और परिवहन नहीं हो रहा है, बल्कि कुल रेत भंडार का 10% घर मालिकों को मुफ्त में वितरित करने के सरकार के निर्णय का उल्लंघन हो रहा है। इसलिए ऐसे रेती घाट धारकों पर कार्रवाई कर रेती घाट बंद करने की मांग महसूल वाहतूक सेना के जिलाध्यक्ष महेश वासलवार ने आयोजित पत्र परिषद में की। इस संदर्भ में उन्होंने राज्य के खनन मंत्री पंकज भोयर से मुलाकात कर ज्ञापन सौंपने को बताया। दौरान मंत्री ने जिले के खनन अधिकारी से जांच के आदेश देने की जानकारी दिए जाने की जानकारी वासलवार ने दी। रेती घाट धारकों पर कार्रवाई नहीं होने पर मनसी स्टाइल में आंदोलन करने की चेतावनी दी गई है। पत्र परिषद में मनसी वाहतूक सेना की जिला अध्यक्ष महेश वासलवार, उमाशंकर तिवारी, मनसे उप जिला अध्यक्ष राजू कुकड़े, मनसे लोक सेवा आयोग जिला अध्यक्ष रमेश कालबांदे, सुनील गुडगे उपस्थित थे। मूल पोमुर्नासह चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 47 रेती घाट लिलाव झालेले आहे आणि त्या रेती घाटामध्ये मंजुरीपेक्षा जास्त उत्खनन करून तिकडे कायद्याला न जुमानता हे उत्खनन झालेलं आहे। या संदर्भामध्ये राज्य खनिकर्म मंत्री माननीय नामदार श्री पंकजजी भोयर यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्याकडून आश्वासन सुद्धा मिळालेलं आहे की या संदर्भामध्ये जे कोणी रेती धारक असेल, घाट मालक असतील आणि त्यामध्ये जे काही शासन प्रशासनाचे अधिकारी असतील त्यांच्यावर लवकरात लवकर चौकशी करून संबंधित त्या चौकशीच्या अंतर्गत येणाऱ्या दोषी व्यक्तींवर दंडात्मक आणि फौजदारी गुन्हा दाखल करून लवकरात लवकर कारवाई करणार असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे आज पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे। या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही या महसूल प्रशासनाला आवाहन करतो की आपण जे आहे नवीन रेतीचे धोरण आहे 2025-2026 या धोरणाअंतर्गत जे काही अटी आणि शर्ती आहे त्याचं पूर्णतः उल्लंघन होत आहे। जे उत्खननाची जे मंजुरी आहे त्या उत्खननाच्या मंजुरीपेक्षा कितीतरी पट जे आहे रेती उत्खनन झालेलं आहे आणि त्याचा स्टॉक जे आहे एवढा मोठ्या प्रमाणामध्ये आहे की जवळपास 10 ते 20% जे आहे रेती स्टॉक आहे। आणि हे सर्व का होत आहे तर महसूल प्रशासनाचे अधिकारी जे आहे त्याच्यामध्ये सामील आहे। आमचं तर असं म्हणणं आहे काही अधिकारी पण त्या रेती घाटामध्ये सामील असावे आणि एकूणच जे आहे शासनाचा जवळपास 400-500 कोटी रुपयाचा महसूल हे रेती घाट धारक जे आहे आणि प्रशासनाचे अधिकारी हे जे बुडवत आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे आज पत्रकार परिषद घेऊन आम्ही इशारा देत आहोत की जर येत्या 10 दिवसामध्ये या रेती घाट धारकावर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई जर झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे आम्ही एका चौकामध्ये राहून मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करू। जे रात्रीच्या आणि पहाटेच्या वेळेत ज्या गाड्या येतात त्या गाड्या अडवू आणि त्याच्यासमोर आंदोलन करू आणि तेव्हाच प्रशासनाला तिथं बोलवू आणि यांना जे आहे ज्या पद्धतीचे जे आहे म्हणजे गुन्हे दाखल करावे लागतात, आमच्यावर गुन्हे दाखल होतात यांच्यावर करायला लावू, अशा प्रकारचा इशारा आज आम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देतो।